पालघर जिल्ह्यातील दातिवरे समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी 10 मार्चला दुपारी 12:30च्या सुमारास मुंबई तटरक्षक दलाचे चेतक हेलिकॉप्टर खाडी क्षेत्रात उतरल्याचे पालघर पोलिसांनी स्पष्ट केले आहे। या घटनेमुळे स्थानिकांमध्ये काही काळ तात्कालिक चर्चेला उधाण आले होते। स्थानिकांच्या माहितीनुसार हेलिकॉप्टर खाडी किनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर वाळूच्या उंचवट्याजवळ काही काळ हवेत उभे राहिले। नंतर हेलिकॉप्टर त्या उंचवट्यावर उतरले आणि त्यातून एक गृहस्थ खाली उतरल्यानंतर 2 व्यक्तींची चौकशी केली। त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा मार्गस्थ झाला। यापूर्वी 10 फेब्रुवारीला मुंबईहून सुरतला जाणाऱ्या एका प्रशिक्षण हेलिकॉप्टरमध्ये सावधगिरी सिग्नल फ्लॅश झाल्यामुळे केळवे रोड येथे तात्पुरते उतरवण्यात आले होते। राज्य सरकारने पालघर तालुक्यात समुद्रकिनारी विमानतळ उभारण्याची जाहीर योजना केली आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिकांमध्ये हेलिकॉप्टरच्या येण्याची विविध कल्पना निर्माण झाली होती। हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांना खाडी क्षेत्रात 2 व्यक्ती असल्याचे दिसल्यावर त्यांनी सुरक्षा दृष्टीने हेलिकॉप्टर खाली आणून चौकशी केली। चौकशीनंतर हे 2 मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात उतरणारे असल्याचे समोर आले। त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईकडे रवाना झाले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।